विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची ही माहिती. रोहित पवारांकडून एमपीएससी आयोगावर ताशेरे. राज्यभरात एजंट मार्फत 40 लाखांना पेपर विकल्याचा गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची ही मागणी. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यात निर्बंध लागू. रेशन दुकानांना नियम लागू नसणार. राज्यात साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी झाडाझडती सुरू. सोलापूरच्या डीमार्टमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी. तर छत्रपती संभाजीनगरात सुद्धा वॉलमार्टसह होलसेल दुकानं रडारवर. लासलगाव रेल्वे स्थानकातनं 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार. 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस आज दिल्लीसाठी रवाना होणार. दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, कोचीला सुद्धा कांदा पाठवणार. नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार. 2 अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात घराच्या काचा फुटल्या. सुदैवानं कुणीही जखमी नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालक कोर्टात. सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका. दरम्यान आज कायदा योग्यच तर कोर्टात भक्कम बाजू मांडू. मंत्री सरनाईकांची यावर प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवल्यानंतर हप्त्याचं वितरण सुरू. ई केवायसी नंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1,65 लाखांवर. पालघरच्या आश्रमशाळेतील मुलाच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन. शाळेच्या किचनमध्ये त्रुटी आढळल्यामुळे नमुने तपासणीसाठी पाठवले. एफडीएकडून शाळा व्यवस्थापनाला तातडीनं सुधारणा करण्याचे निर्देश. जळगावातनं जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावर 24 दिवसात 5 बळी. कालिंका माता चौक ते शिव कॉलनी दरम्यान अपघाती मृत्यूंचं प्रमाण वाढलं. खड्डे आणि रखडलेली कामं नागरिकांच्या जीवावर उठली. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.